नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आळूवडी न बनवता त्याच्यापासून आळूच्या पानांपासून पातवड बनवतोय। आळूचे पातवड आहेत, हे आमच्याकडे बनवले जातात। हे नागपंचमीच्या नंतर मोस्टली हे खाल्ले जातात। पूजेला नैवेद्य दाखवतात नागपंचमीला आणि त्याच्यानंतर मग हे आळूची पानं आमच्याकडे खायला सुरुवात करतात, त्याच्या आधी खात नाहीत। तर आता आपण आळूची वडी कशी बनवतो तशाच पद्धतीचं काहीसं आहे, पुढे दाखवतेच तुम्हाला कसं करायचं ते। भाजी म्हणून आपण हे खाऊ शकतो। एक 2-3 दिवस बनवून तुम्ही वाफवून फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला काहीच होत नाही। तुम्ही कधी पण तुम्हाला हवं तेव्हा ते काढून कट करून आणि परतून घेतलं की भाजी रेडी। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, ही आळूची पानं घेतलेत, त्याचे देठ काढून घेतलेले आहेत मी। इथे ही साधीवाली आळूची पानं आहेत। 2 प्रकारची आळूची पानं असतात, एक ही वाली आणि एक दुसरी ती काळ्या पानाची असतात, काळ्या दांडीची। तर इथे मी साधीवाली घेतलेत, तुम्हाला हवं असेल तर ते पण घेऊ शकता। ही पानं घेताना जरा व्यवस्थित केअरफुली त्याला हे करावं लागतं, कारण ते खाज येते त्याच्याने इथं घशाला, त्याच्यामुळे याची व्यवस्थित हे करावं लागतं। त्याच्यामुळे मी काय करते, पानं घेतल्यानंतर इथे बघा मी लाटण्याने असं लाटून घेते त्याच्या शिरा। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या सर्व शिरा लाटून घ्यायचे। हे पान फाटलं तरी काही हरकत नाही, नंतर आपल्याला ते स्टीम करायचे, त्याच्यामुळे काहीच हरकत नाही। इथे बघा बेसन घेतलंय, हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ। इथं मी हळद अर्धा चमचा घेतलंय, लाल तिखट 1.5 चमचा घेतलेलं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि नमक, आलं लसूण पेस्ट 1 चमचा। आणि आता आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालते मी। इथं तुम्ही चिंचेचं पाणी घातलं तर अजून चांगलं आहे, माझ्याकडे चिंच अवेलेबल नव्हती म्हणून मी लिंबाचा रस घातला। इथं मी 2 लिंबाचा रस घेतलेला आहे ॲक्च्युली, कारण ही पानं साधी आहेत त्याच्यामुळे त्याची खाजरवतात, म्हणून इथं मी लिंबाचा रस घातला। पण याच्याऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी घातलं तर अजून चांगला रिझल्ट येईल। आणि 1 चमचा याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। आता जेव्हा आपण आळूवडी करतो ना तर त्यावेळेस आपण साखर थोडी जास्त घालतो। इथे आपल्याला फार गोड नाही करायचे, त्यामुळे मी इथे साखर कमी घातले आणि इथे थोडं पाणी टाकून आपल्याला याचं असं घट्टसर असं पीठ हे कालवून घ्यायचं आहे, हे बेसन। हे बघा अशा पद्धतीने। तर आता इथे बघा, इथे मी अशी एक चाळणी घेतलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक डिश पण घेऊ शकता, साधीवाली आपली नॉर्मल प्लेट जी असते ती घेऊ शकता। त्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिपकणार नाही खाली। आणि इथे बघा, आपली ही जी पानं आहेत ती घेतलेली आहे। त्याचबरोबर मी साईडला एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय। तुम्ही हे इडलीच्या भांड्यामध्ये पण स्टीम करू शकता, किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्यामध्ये पण स्टीम करू शकता, किंवा कढईमध्ये पण तुम्ही खाली कढई ठेवून वरती प्लेट ठेवून त्याच्यावर पण हे स्टीम करू शकता। तर इथे बघा, मी पानाला पूर्ण बेसन लावून घेतलेलं आहे आणि आता उलट सुलट बाजू करायची आहे। हे बघा, ही कटवाली बाजू मी पहिलं तिकडे केली होती, आता दुसऱ्या पानाची ह्या बाजूला केली। तर असंच उलट पालट करत तुम्हाला हवे तितक्या पानाचं लेयर तुम्ही याच्यामध्ये करू शकता। तर आता असंच पद्धतीने मी एक 5-6 पानांचं लेयर करून घेते। तर इथे बघा, ऑलमोस्ट माझे आता 5-6 पानांना मी बेसन लावून घेतलेलं आहे। त्याच्या ज्या लांबची जी साईड आहे ती पहिलं दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायची आहे। आणि नंतर बघा, हे पण इकडची बाजू पण आपल्याला अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे याचा एक स्क्वेअर असा तयार करून घ्यायचा आहे। आणि हे इथं आपला एक बॅच तयार झालेला आहे स्टीम करण्यासाठी। हे बघा अशा पद्धतीने। आता हे तेल लावलेली जी आपली चाळणी आहे त्याच्यामध्ये हे असं ठेवून द्यायचं। आता जर तुम्हाला अजून याच्यावरती ठेवायचं असलं तरी ते बघा, माझे 2 रोल तयार झाले होते हे। तर इथे मी खालच्या याला वरतून थोडंसं तेल लावलं आणि नंतर हा वरचा एक हे पण त्याच्यावरती ठेवून दिलेला आहे, म्हणजे काय होईल, तेल लावल्यामुळे हे चिपकणार नाही दोघं एकमेकांना स्टीम केल्यानंतर। तर इथे बघा, जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे। आता लगेचच ही चाळणी आपण त्याच्यावर ठेवायची, झाकण ठेवायचं, एक 15-20 मिनटं याला छान वाफ येऊन द्यायची। आता मी जास्त पानाचा लेयर घातलेला आहे त्यामुळे मला थोडासा जास्त वेळ लागला। तुम्ही एकच हे टाकलं तर ते 5-10 मिनटाच्या आत हे स्टीम होऊन जातं। इथे बघा, मी टूथपिक टाकते त्याच्यामध्ये, ती एकदम क्लीन बाहेर येते, म्हणजे आपली जी आळूची वडी आहे किंवा जे पातवड बनवायचे आहे तर ते छान शिजले गेलेले आहेत। आता हे बघा, हे काढून घेते मी। हे छान काढून घ्यायचं, आपल्याला थंड करायचं किंवा गरम असताना कट केलं तरी काही हरकत नाही। हे असे कट करून घ्यायचे आहेत। आपल्याला याचे पातवड करायचे आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल, हे असे कट करून याचे छोटे छोटे तुकडे करावे लागतील। आणि जर तुम्हाला हे फ्राय करून खायचे असतील आळूवडीसारखे
तर इथे बघा अशा पद्धतीने हे कट केलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही अजून फक्त ह्या एक पीसचे अजून 2 पीस केले तर तुम्ही हे डीप फ्राय केले तर तुमची आळूवडी पण तयार होईल. म्हणजे हे तुम्ही एका पद्धतीने स्टीम करून घेतलं तर तुम्ही 2 प्रकारे याचं हे करू शकतात. आता तुम्ही भाजीला म्हणून खाऊ शकता चपातीबरोबर आणि नुसतीच तुम्हाला आळूवडीसारखं खायचं असेल तर फक्त याला फ्राय करायचं, तेलामधून एक कट मारायचा किंवा एवढ्या मोठ्या करायच्या असतील तर ते आपण करू शकतात. तर इथे बघा आपली आळूवडी किंवा आपले आळूचे जे पातवड आहेत ते मी कट करून घेतलेले आहे. आता मी लांब लांब स्लाइसमध्ये तर केलेले आहेत पण मला ते पातवड करायचे आहेत म्हणून मी असे बघा छोटे छोटे याचे तुकडे करून घेते. तर मी आता हे सर्व कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बघितलं अशा पद्धतीने. इथे बघा आपले सर्व पातवड कट करून घेतलेले आहेत. मी इकडे कढई ठेवले. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे आपल्याला. तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर मग आपण जी आपले पातवड कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यात ॲड करायचे आहे. गॅस मीडियम टू हायच ठेवायचा आहे आणि हे सर्व छान असं क्रिस्पी होईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. अधूनमधून अलटपलट करत याला आपल्याला परतायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे ह्या तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्ही लसणाच्या पाकळ्या ॲड करू शकता. लसणाच्या पाकळ्या ॲड करून आणि नंतर हे पातवड आपले ॲड करून तेव्हा पण मिक्स करू शकता. तशी पण चव छान लागते. थोडंसं जिरी मोहरी टाकून आणि थोडंसं लसूण असं टाकून फ्राय केलं तरी चालेल. तशी पण अजून टेस्ट छान लागते. इथे बघा मी 4-5 मिनटं मस्त हे कमी गॅसवरती मीडियम टू हाय पण केलं मध्ये मध्ये असं मस्त परतून घेतलेलं आहे. छान खरपूस हे आपले पातवड आपले मी परतून घेतलेले आहेत आणि हे पातवड आता तयार आहेत. हे तुम्ही चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. इथे बघा आपले पातवड रेडी झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला आता आपले पातवड रेडी आहेत. सर्व करून घेऊया. तर इथे बघा एकदम खरपूस असे मी हे परतून घेतलेले आहेत. तुम्हाला वडी म्हणून खायची असेल तर तुम्ही डीप फ्राय करा. भाजी म्हणून खायची असेल तर असे परतून घ्या. खूप छान लागतात चवीला. चपातीबरोबर पण खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.